तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगेल की प्रत्येकाने कोणीच लाजलं नाही पाहिजे. हां लाजलं की गेलं त्यानं. गेलं हां सांगितलं का? चला बे. हां धन्यवाद धन्यवाद. हे घ्यायचे तर घ्या. 50ला. काय नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं उजयपूर या चॅनलवर. तर आज मी आलो आहे कुठे, तर आजच्या सुद्धा व्हिडिओमध्ये माहीत नाही मी कुठं निघालो आहे. तर बघू नक्कीच कुठे तर आपण मिळून शोध लावू आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला ना त्यानंतर कळेल की मी कुठे निघालो होतो आज. ठीक आहे, तर चला. आणि काय ते समोर काय दिसायला यार, मला समोर काय तर दिसायला ते लेफ्ट साईडला काय ते माहीत नाही. हां आता विचारू आपण काय आहे समोर. कैसे कोय कितीला आहे? हे 250ला जोडी. 250 रुपयाला जोडी. 250 रुपयाला 2. आणि सिंगल 150. कमी चार्ज काय सिंगल घ्यायचं म्हणल्यावर एक एकच पाहिजे का? 50वाला नाही का बारकं? का नाही मोठेच आहेत 50. 50 रुपयाला काय वस्तू भेटणार आहे? 50ला मग नाही भेटणार आहे. नाही मग कितीला आहे? अरे फायबर काय दादा? कितीला आहे? 70 रुपये. 70 रुपयाला एक मग. क्वालिटी ओरिजिनल आहे. अच्छा, हे नॅट्रो कंपनी ओरिजिनल फायबर घात आहे. फायबरचा. चालू कंपनी नाही. अच्छा सही. मला घ्यायचे काय किती घेणार आहे? मला तेच पाहिजे. परत स्मॉल साईजमध्ये पाहिजे होतं. ते 50ला येतात ना तेवाला बारकं साईज. 50ला तर नाही, मोठे घ्या की. ठेवायला नाही म्हणजे घ्यायचे तर घ्या. 50ला. 50ला काय? मग तेच म्हणतो ना, स्मॉल साईज येईल ना त्यावेळेस येतो. 80 रुपये. नाही लयच आहे तो. माझं बजेट बघा त्यांना. भावांनो 50ला नाही हो. 50ला नाही म्हण भावांनो. स्मॉल साईज 50ला येईल का असं म्हणले ते. मला विषय नाही आहे, काही दिक्कत नाही. आता माझं बजेट 50 रुपये. मला 50च्या हिशोबाने म्हणलं रेट विचारायला पाहिजे मार्केटमध्ये की कसं काय चालू आहे काय नाही. ठीक आहे, या पद्धतीमध्ये. बोला साहेब. कसे आहेत गाजर? हां 40 रुपये किलो. 100ला 3 किलो. शेतातले आहेत का? नाही. अच्छा, म्हणजे विकत घेऊन विकता का? लय मोठे आहेत बुवा. क्वालिटी नसती. सिंगल कितीला मिळेल? काय एक एक हजार कसं देऊ तसं? नाही जमणार का? अर्धा तास. मी चाललो का मग घेऊन कुठे जाऊ? मला सगळे म्हणतील तू आज गाजरच लावायला आलास. हां सिंगल एक. खायचं असलं का असं घेऊ? खाण्यासाठीच पाहिजे चलत. नसलं तर आता काही तिखट नाही त्याच्यात. खायला तसं घेऊन जाऊ. हां 1000 पण. धन्यवाद. आत्ता लावलाव का रोज इथंच लावतो का दुसरीकडे लावतो कुठं? नाही इथं. ती कसं किलो वाटाणे? 100ला. किती वाजेपर्यंत राहतो इथं? नाही झालं की आता गावरान कोंबड्याचं आपला गावरान अंड्याचं आहे. अच्छा, कुठे आहे तुम्ही? म्हणजे कुठले प्रॉपर? प्रॉपर परभणीचा मध्ये इथंच राहतो लगेच. म्हणजे लातूरमध्ये. गावरान खूप चालू नाही आपलं. ते अंड्यासाठी ना ते जागा जाते ना, हां धरून बसतो. ते अंडे आपण आणून तिथं इथं विकता का? मित्रांनो सीन बघितला का तुम्ही? आता मी चाललोच होतो पण मला इथं लेफ्ट साईडला गाजरं दिसले. मग तुमचा भाऊ गाजरासाठी थांबला. या भैयाने देते, त्यांचं पण मन मोठं होतं, दिलं आपल्याला. आता मी बघा तुमचा भाऊ दिसतोय ना, गाजरं खातो, एन्जॉय करतोय. इथं बघा दादा, नाव काय आपलं? इस्माईल पटेल भाई. तुमचं? शेख भाई. आणि तुमचं? ते बघा म्हणजे मेहनती माणूस महाराष्ट्र. म्हणजे धंदा करायला पाहिजे हो, धंद्याशिवाय सीन नाही आहे. आता मला दिसले इथं गाजरं. मला माहीत आहे एक गाजर मागितल्यावर देतात इथले माणसं आपल्या इकडले. खायला काही नसते इथं काय झालं. तर भावांनो तुम्ही तरी येते. कोणचा रस्ता आहे होते? औसा रोडच्या साईडला जाताना ना पेट्रोल पंप कोणचा आहे? ते रिलायन्स आहे कोणचा आहे?
मी चाललो ना इकडल्या रस्त्याला, ते समोरचा कोणचा आहे आपलं काय ते चौक समोरचा राजीव गांधी चौक. राजीव गांधी चौकाकडून ज्यावेळेस निघता ना लेफ्ट साईडलाच बया थांबते तिथं. अंडे किती वाजता ऐकता आपली सकाळी असते अंडे, सकाळ संध्याकाळ गावरान अंडे. गावरान कसं देतो म्हणजे डझन 180 रुपये डझन. 180 रुपये डझन फिक्स रेट. प्युअर गावरान. चला बॅ. हां धन्यवाद. म्हणजे मस्त चालतं. हां सकाळी येतो हे करतो अंड्याचं असतं या. मग अंडे झाले की मग हे आणून लावतो ते लावतो. जागा. हां आज कमी आहे माल ना दररोज. हां मी संध्याकाळी बघितलं होतं एक वेळेस जाताना, इथं सगळे म्हणजे लोक येऊन बसतात, जागा पकडतात आपल्याला. हां शेतकरी असे सगळे इथे. शेतकरी. केव्हापासून करता होते तुम्ही? हां केव्हापासून करता? नाही हे आता 10-15 दिवस झालं करायला. मग तर अंड्याचं आपलं पहिल्यापासून होते आता ते अंड्याचं केव्हापासून करता तुम्ही? 3 वर्ष झाली आता. 3 वर्ष. हां आता तुमचं वय किती आहे? मी 28 वर्षाचा. 28. म्हणजे 25-26 पासून तुम्ही अंड्याचे इथं दिसले. म्हणजे काय शेती आहे का नाही दुसऱ्या शेतात केलेलं आपण. दुसऱ्याच्या? दुसऱ्या शेतात कुठून पाहिजे. किती आहेत कोंबड्या? आपल्याकडे आहे का 850 आहे. तुम्ही एकटेच हँडल करता का अजून दुसरं नाही कोणी कोणी? दुसरं मी एकच करतो. मी फक्त हां. मी करतं काही करतं बघून फेसबुकला युट्यूबला विचारलं बरं असं तुम्ही कुणाला सांगत नाही कॅमेरा लावला म्हणून, कारण ते नॅचरल रिॲक्शन येतात ना ते आपल्या माणुसकीची राहते. हां मी का कुठे होतो की किती काय म्हणतो की 1 डझन कितीला म्हणलो? 180 रुपयाला 1 डझन. साधारणपणे एका दिवसामध्ये किती विकता तुम्ही? आता इकायला आपल्याकडे निघते तर 200-250 अंडे निघत येतात. मार्केटिंग ते पण करता का साईडला? मार्केटिंग पहिल्यापासून झालेलं आता वेटिंग लावून येतं सगळं 2-2 दिवसात वेटिंग आहे. तसं जर बघायला गेलं तर आपल्याला दररोजचे 5000 अंडे आणले तर पुरत नाही तिथं. इथं म्हणजे तेवढं मार्केट झालेलं आहे. मार्केटिंगमुळे. तरी साधारणपणे तुम्ही दिवसाला किती कमवता? आता तुमची 28 याचे शिक्षण किती झालं तुमचं? माझं 12वी झालेलं. 12वी झालं. त्याच्यापूर्वी काय 12वी काय किती कमवता तुम्ही? महिना सांगा सर दिवसाचं महिन्याचं चांगले कमवतो बऱ्यापैकी. तरी एक सांगा ना की आता जॉब करणारे पूर्व आहेत ना संडे इंडायला मला तर इंजिनिअरिंग केलेत माझे मित्र ते 70-80 जाते महिना. प्रेशर नाही, कुणाचं बॉस नाही, कोण मालिक नाही आपल्यावरील. नाही स्वतः वैयक्तिक उद्योजक. उद्योजक ते कसं आहे सपोर्ट नाही कोणाचा मला. एकटाच असल्यामुळे होत नाही. सकाळी आता गेलो असं लग्न ते तुमचं काय? नाही लग्न नाही झालं. जवळपास आता बघा की आता तिकडे जावं लागतं हे करावं लागते. आता जर कोणा सपोर्ट जर असता तर सगळं माल बिल भरता आला असता. सगळे बाहेरचे लोक येऊन करायला यावं का पलीकडे. हां खरं किती सगळे UP बिहारचे भैया मला भेटले म्हणलं तर 2 दिन काय फोन त्याच्यापाशी पोरं करीत नाही तो आपले. लाच आले तर आता दररोजचा एक कट्टा जर याचा इकला 700 रुपये भरतो एका कट्ट्यामागं. आणि किती घंटे जातील त्याला आपल्याला? आता एखादं पोरगं बसलं इथं लावून किती घंट्यामध्ये जण विकल ते माल? याच्यावर तरी अंदाज साधारणपणे सकाळी समजा 10 वाजल्यापासून संध्याकाळी लावून बसला संध्याकाळी 9 वाजेपर्यंत 5-6 पोते कटत होते त्याचे. याचे 3 कटतात. याचे 1,500 रुपये राहतात मागायचे. नाही म्हणलं तरी त्यानं कोणचं पण मुलगा लाच सोडून इकायला बसला म्हणजे आपला स्वतःचा बिझनेस आहे. ते लोकांना वाटतं यार रस्त्यावर बसून इकायचं का. म्हणजे आपली मराठी माणसाची अशी मत आहेत की बा मी इंजिनिअरिंग केला, मी MBBS केला, मला जॉईनिंग मिळणार, आता त्याच्यासाठी मी वर शिकलो का, कसं जाऊन बसू. तसं नसते. आता काय करावं आता त्याच्या वाजते. आता तर तसं जर बघायला गेलं तर माझं याचं होतं गोळ्या बिस्किट याचं शेंगदाणा लाडू बर्फ्या ह्या कमीत कमी आपल्याकडं 7-8 बाया कामाला होत्या माझ्याकडे स्वतःचं. अच्छा. ते जरा लॉसमध्ये गेलं याच्यामध्ये झालं. त्यातून न जाता मी परत हे चालू केलं. त्याच्यानंतर ते कोंबड्याचं याचं झालं हे आणि हे पण करतात. रिलॅक्स किती 5-6 पर्यंत तुमचं होऊन जातं. नाही हे आता हे झालं की अजून माल भरायचा अजून येणार आहे का? हां अजून आणायचा माल. जेच गाजरण वाटाणे गाजरा मोठा मधून आणलं अजून. हां ही जास्त माल भेटला नाही सकाळी. तो कोणत्या मार्केटमधून उचल काही खाल्ल्या का? खालच्या मार्केटमधून आणले बघा दिमाग. खालच्या मार्केटमधून आणले. आता भावांनो मी म्हणतो ना तुम्हाला लाचू नका हो. इथं माल बघा आणि 28 वर्षाचं आहे, जास्ती पण वय नाही. म्हणजे युवा उद्योजकच म्हणू शकतो आपण लाचतो. झाला 30 वय झालं जॉईनिंग मिळणार.
तेच तर आपल्याला त्याच्यानं पोट भरणार आहे ना, तुला आपण दुसरं काय करतो 2 नंबरचं इमानदारीचा धंदा आहे. लाजत येत म्हणजे आता बघायचं कामच नाही. आता एक माझा मित्र होता, त्याला म्हणलं जरा सपोर्टला ये म्हणलं, इथं दुकान बिकान जागा बिगा बघून करू म्हणलं होतं त्याला. तू ये म्हणलं इथं करू, तर ते नाही म्हणलं माझ्यानं कुठं पालेभाज्या आणि हे आणि ते होणार आहे म्हणला. कारण का ते अंड्याचं करून मला हे जरा नाही ते. आता हे माझं पहिला एवढा मोठा धंदा होता की बघायचं काम नाही. 2 जिथं होते माझ्याकडे नुसता माल सप्लाय करायला. आता इथे येऊन बसलं असं रस्त्यावर बघितले की लोक म्हणतात आई तुम्ही इथं का, पण अजिबात लाजत नाही. लाचायचं किशाला यार, त्याच्यानं आपलं घर चालतंय. कचकटावून कसं आहे, पैसे मिळतात याच्यामध्ये. लाजतात आपल्या इकडले लाजतात. बरं बाहेरून येऊनच मी बघितलोय. आता मी म्हणतो 2-4 दिवस झालं वरं कमवत आहेत ना भाजीपाल्यामध्ये, वरं मार्केटिंग त्यांचं म्हणजे जब्बर बसलंय ना. बरं किती पण मी बघितलो ना 40-50 माणसं बघितलं, तर युवा कमी आहेत तुमच्यासारखे. तर सकाळी आपलं स्टॉल असतं थोडं पुढे अंड्याचं, तिथं एक आपलं असं तर इकडं खालचं कुठलं तर गावाच्या पोराचं. पण स्वतः शेतामध्ये ज्या फुलं बिलं लावले घेऊन होते तर 3,000 रुपये 2,500-3,000 घेऊन जाते. हां, स्वतःच्या शेतातले का करायला पाहिजे. धन्यवाद. असंच एक दिवस नक्कीच माणसाला वरी जातात हो अशा गोष्टीतून. लाचायचं नाही आपल्याला, करायचं काही तर त्या मनाला. नक्कीच आजचा दिवस तुमचा चांगला जाऊ. आणि धन्यवाद, तुम्ही आम्हाला सांगितलं थोडं सर म्हणा, कारण मी तर तुमच्या एकटा अनोळखी आहे. तुम्हाला काहीच माहीत नाही मी कोण आहे, व्हिडिओ कुठं जाणार काहीच माहीत नाही. परत जे तुम्ही रिअल सांगितलं आहे ते महाराष्ट्राला माणूस सांगू शकतो, ते म्हणतो. तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगेल की प्रत्येकाने कोणीच लाजलं नाही पाहिजे. हां, लाजलं की गेलं त्यानं गेलं. सांगितलं का दातानी ते शब्द ना कान ओपन करून ऐका. ठीक आहे, शेतकऱ्याच्या पोरांनी स्वतः पिकवायचं आणि स्वतः ऐकायचं. पैसा आहे नुसता पैसा. 1 एकर रान असेल आणि त्याला जर पाणी असेल त्याला लाख रुपयापासून 1.5-2 लाख रुपये करू शकतो. बघा 1 साईड वेमध्ये ते पण म्हणजे लाचनं फक्त सोडलं ना प्रत्येक गोष्ट पॉसिबल आहे. चला धन्यवाद. तुमचा चालू द्या बिझनेस, कारण मी अजून तुमचा वेळ घेत नाही, होऊन जाऊ द्या. तर वाहन बघितलं का, म्हणजे युवा उद्योजक बनायलेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये. चला कमी नाही, लोक लाचा हे सोडून ना करायलेत, कामधंदा करायलेत. चांगली गोष्ट आहे. लोकांनी ना कामधंदा करायलाच पाहिजे, लाच न सोडून. मस्तपैकी त्यांचा बिझनेस चालू आहे इमानदारीनं. ते पण बरं का, बिना 2 नंबर इमानदारीमध्ये वर पैसा आहे ना भावांनो, तुम्ही विषयच नाही. तुम्ही तर नवीन असताल ना आपल्या चॅनलवर, तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि काय म्हणतात 1 साईड वेमध्ये सपोर्ट पाहिजे आपल्या सपोर्ट. तर असेच नवनवीन आपल्याला काही उद्योजक दाखवायचे. युवा बिझनेसमध्ये मराठी माणूस उतरायलाच पाहिजे. आता म्हणा माझं एकच धोरण आहे, ठीक आहे, बिझनेस करायलाच पाहिजे. तर तुम्ही नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी, ठीक आहे, क्वालिटीमधले. तर भेटूया आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय.